नमस्कार मंडळी, सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, आज आपण अध्याय 8 पाहणार आहोत. सात्विक आणि तामसी आहाराचे परिणाम. ईश्वराने निर्मिलेल्या चल व अचल अशा सृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती निर्माण केल्या असून प्रत्येकाचे कार्य व कक्षा ठरवून दिल्या आहेत. त्यांच्या रूपरेखांमध्ये जर मानवाने स्वतःच्या बुद्धीनुसार अडथळे आणले तर त्याचे परिणाम मानवाला भोगावेच लागतात. सृष्टीमध्ये वेगवेगळ्या वनस्पती, पशुपक्षी, दगडधोंडे यांची निर्मिती ज्याच्या त्याच्या कर्मानुसार झालेली आहे. काहींचा जन्म पूर्वकर्मानुसार पाली, अस्वल, बैल, काटेरी झाड अशा असंख्य योनीमधून झालेला असतो. याचा उल्लेख या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात आलेला आहे. कर्मबंधन हे असे चक्र आहे की ते माणसाची पाठ कधीच सोडत नाही. मनुष्याने केलेल्या कर्मानुसार त्याला योनी प्राप्त होते. मनुष्याचा जसा मूलतः व्यवहार असतो त्याप्रमाणे त्याचे कर्मचक्र बनते. सात्विक आहाराची कर्मफले चांगली व सात्विक असतात, तर तामसी हिंसक वृत्तीने तयार केलेल्या आहाराची कर्मफले तामसीच असतात. माणसाची विचारसरणी त्याच्या आहारानुसार प्रकट होत असते. वातावरणामध्ये चांगल्या व वाईट अशा अदृश्य शक्ती वावरत असतात. ज्याचे आचार विचार कर्म चांगले असतात अशांच्या भोवती चांगल्या शक्तींचे वातावरण असते व त्या शक्ती योग्य वेळी त्या मानवाला मदत करत असतात. ज्याचे आचार विचार कर्म वाईट असतात, तामसी असतात, अशांच्या भोवती वाईट अदृश्य शक्ती फिरत असतात. जसजशी त्यांची कर्मे, वागणूक वाईट होत जातात, बिघडत जातात, तसतसा वाईट शक्तींचा प्रभाव मानवाच्या बुद्धीवर वाढतच जातो व त्याच्या हातून नकळत पापी, वाईट, धक्कादायक अशी कुकर्मे केली जातात. मानवी जीवन कर्मबंधनाच्या फलांवर अवलंबून आहे. श्रीपादाने सुद्धा याच गोष्टीचे महत्त्व सांगितले आहे. अन्न कोठे ग्रहण करावे व कोणाकडून घ्यावे याच्याविषयी गुरुचरित्रामध्ये उल्लेख केला आहे. जे कोणी आईवडिलांचा छळ करतात, संपत्तीची ज्यांना फार लालसा असते, अत्यंत कोपिष्ट, तामसी, बुद्धीला न पटणारे पापचरण करतात, अशांच्याकडे अन्न कधीही सेवन करू नये. स्वयंपाक करणारी व्यक्ती जर तामसी असेल तर तिच्या विचारांची स्पंदने नकळत शिजणाऱ्या अन्नावर प्रभाव पाडतात. म्हणून अन्न योग्य ठिकाणी व योग्य माणसाच्या मार्फतच स्वीकारावे. शक्यतो सात्विक अन्न सेवन करावे व जेवताना आचार विचार शुद्ध व मन आनंदित ठेवावे. त्यामुळे होणाऱ्या पचनक्रियेवर सात्विक स्पंदनांचा चांगला परिणाम होऊन सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढत जाते व तामसी अन्नग्रहण करताना ज्या प्राण्याचे मांस शिजविलेले असते त्या प्राण्याच्या हत्येच्या वेळी जी वाईट स्पंदने तयार झालेली असतात ती स्पंदने वातावरणात परिवर्तित होऊन तामसी आहार करण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. श्रीपाद प्रभूंच्या अक्षरसत्य ग्रंथात असे सांगितले आहे की पती पत्नीमधील वैवाहिक बंधन हे पवित्र बंधन आहे. त्या दोघांच्या संबंधात कलह निर्माण करणारी व्यक्ती पुढच्या जन्मी स्त्री अथवा पुरुष न जन्मता नपुंसक जन्मते व सुंदर अशा प्रापंचिक सुखांपासून वंचित होते. मांसाहार निषिद्ध आहे असे म्हटले जाते ते खरे आहे, कारण एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या शेळीचा वध करून 4 चौघांसमोर बरोबर मांसाहार करते त्यावेळी शेळीला प्राणोत्क्रमण समयी होणाऱ्या पीडांची स्पंदने वायुमंडळात पसरत असतात. या पीडामय स्पंदनात शेळीला मारून खाणाऱ्या 4 चौघा मानवांचा सूड घ्यावा या इच्छेसह शेळीने प्राणत्याग केला असल्याने त्या शेळीला पुढील जन्मी मानवजन्म प्राप्त होतो व मांसभक्षण करणाऱ्या मानवांना शेळीचा जन्म घ्यावा लागतो. वायुमंडळात पीडामय आनंदमय स्पंदने असतात. ही स्पंदने मनुष्याने केलेल्या कर्मानुसार वातावरणात पसरत असतात.
सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात, असा हा कर्मचक्राचा प्रभाव असतो. म्हणून मानवाने जीवनात क्षमागुणांचे अवलंबन केले पाहिजे. श्री श्रीपाद प्रभू म्हणतात, खरे पाहता कालीमाता मानवात लपलेल्या कामक्रोधादी राक्षसांचा नाश करत असते. ती कधीच कोंबड्या बकऱ्यांचा बळी मागत नाही. आणि कालीमातेला मान्य असलेली मानवातील शुभलक्षणे म्हणजे प्रेम, शांती, दया. शेळीस पाहिल्यावरही सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीचे मन मांस भक्षण करू इच्छित नाही. कोणत्याही देवाचे निरंतर नामस्मरण व ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या सभोवतालचे वातावरण शुभ आणि पवित्र अशा स्पंदनांनी भारले जाते. आपल्यासमोर कुकर्म घडत असेल तर त्याचा विरोध आपण केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या जागेचा त्याग केला पाहिजे. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार योनी प्राप्त होत असते. ती शेळी जर तिला मारणाऱ्या मनुष्याला क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबेल. तात्पर्य: मनुष्याने क्षमाशील वृत्ती आपल्या अंगी नेहमी बाळगावी व त्याप्रमाणे आपले आचरण करावे. आपण कोणाला जीवदान तर देऊ शकत नाही, तर त्याचा प्राण घेण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला नाही. हे वाक्य किती सुंदर आहे बघा श्रोतेहो, हा अध्याय येथे संपला. आपणास या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.